आज ज्या क्रमानं किंवा जे आपण विश्लेषण केलं त्याप्रमाणे जर आज जगातला सर्वात तरुण देश आज भारत असेल तर 2047चा जो आपला संकल्प आपण पूर्ण करणार आहे त्यावेळेला सुद्धा या जगातला सर्वात तरुण देश भारतच असणार आहे. आणि म्हणून आता आपल्या सगळ्यांवरती खूप मोठी जबाबदारी आहे. आपल्याला आता या समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी येण्यासाठी आता आपल्याला काहीतरी निश्चितपणे या देशाच्या समृद्धीसाठी विकासासाठी आणि या विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी आपल्याला या तरुणांना आता पुढे यावं लागेल. त्यामुळे तुमच्याकडनं आज तुमचं तर कौतुक आहे, अभिनंदन आहे. आज तुमचंही या ठिकाणी सत्कारही झाला, अभिनंदनही झालं. पण मला असं वाटतं की जेव्हा या देशाचा एखादा कुटुंब ज्या वेळेला हा विचार करतो की या देशाची तरुण आहे, या देशातला तरुण हा जगातील सर्वात तरुण देशाचा एक सदस्य आहे, तर त्यांना आता भविष्यामध्ये पुढच्या 20-25 वर्षाचा जो विचार आपण करूया तो या देशाच्या जडणघडणीसाठी, या देशाच्या विकासासाठी, या देशाच्या भविष्यासाठी मी समाजाचा मुख्य प्रवाह कसा बनेल आणि मी देशाच्या प्रगतीसाठी कसं योगदान देऊ शकेल हा विचार आजच्या तरुण पिढीने करणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देताना आपल्याकडनं ती एक अपेक्षा निश्चितपणे या ठिकाणी मी व्यक्त करतो. कारण आज आपण पाहिलं केंद्र सरकारच्या माध्यमातून तरुणांसाठी अनेक चांगल्या योजना आल्या. त्याच्यामध्ये मेक इन इंडिया असेल, स्किल इंडिया असेल, स्टार्टअप इंडिया, आत्मनिर्भर भारत, डिजिटल इंडिया अशा अनेक